तर का म्हणता बे पोट्यो, प्रगट दिनाले तुम्ही घाटांजीच्या गजानन महाराजच्या मंदिरामध्ये आले होते का नाही बे? तर रामराम मंडळी, मी पवन महामित्राची गाडी घेतली आणि मी सरे गाठली घाटांजी. घाटांजीमध्ये आज होता प्रगट दिवस म्हणून बाबू गर्दी तर भक्कमच होती. माझे 2 मित्र मला दिसले लहान चुकले इथं खांद्यावर हात टाकून. तो मागचा म्हणे, भाऊ म्हणे मी तुझ्या खांद्यावर हात टाकतो. मला राहू दे सांड्या तू तसाच. मोफत चप्पल स्टँड दिसलं, चप्पल ठेवून घेतली. गणगण आता बोलते बोललो आणि वारीमध्ये सुरुवात केली. महिला मंडळीची लाईन तर लय मोठी होती भाऊ. हे वय गजानन महाराजाचं मंदिर. इथं माणसाची लाईन लहान चुकलीच होती. माणसाचं कसं आहे, रपकन पाया लागते आणि बाहेर निघते, पण बाया तर अरे बापरे, देवाले का मागते म्हणून जास्त टाईम लागते. ह्या मंदिर परिसर पूर्ण आज भक्तानं गाजला होता. तुम्ही बी दर्शन करून घ्या. मंदिर परिसरात बायाचंच भजन चालू होतं बढियापैकी आणि बायाच्या भजनामध्ये आम्ही पूर्ण तल्लीन झालो होतो. पाया तर लागून घेतल्या, दर्शन तर मस्त झालं. काला बी घेऊन घेतला. मग इकडं पालखी सोहळा बी पाहायला भेटला. पालखी सोहळ्याचं बी दर्शन करून घेतलं. इकडून तिकडून तिकडं बाहेर गावाचे बाहेर पालखी आहे ते घाटांजीमध्ये गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये. एवढं पाहून मी मस्त लागलो होतो प्रसाद घ्यायला. घरी बाबू आपण झुणका भाकर म्हणजे बेसन पोळी खाले ना की इकडं तिकडं करतो, पण तिथसा मस्त चवीनं खाल्ली आणि सर्वच जण पंचपक्वानची चव का भाऊ तेवढी तिथं पोळीनं बेसनाची चव येते. आता मी जातो घराकडं. तुम्ही नक्की आले होते का नाही घाटांजली गजानन महाराज मंदिरामध्ये मला सांगा.